रामराम मंडळी, कशा आहात? तर आज आम्ही जाणार आहे देवदर्शनाला. मी, माझी सासूबाई आणि आमचे आम्ही तिघेही आज देवदर्शनाला जात आहोत. कुठे तर माहूरगडला, जे की दत्ताचं स्थान आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, जे की आमचे ओनर आहेत ते आम्हाला शॉर्टकट असा रस्ता सांगितलं होतं आणि त्याच शॉर्टकट रस्त्याने आम्ही छान असं प्रवास करत माहूरगडला पोहोचलोत. एका ठिकाणी थांबलोत आणि तिथे थोडा चाय नाश्ता असं घेतलेला आहे. आणि चाय नाश्ता झाल्यानंतर आम्ही दत्तशिखर, जे की दत्ताचं स्थान आहे, तिथेच जायला निघालो. तर तुम्ही अशा प्रकारे तिथला रस्ता बघू शकता. पहाडीवर ते मंदिर आहे आणि माहूरगडवरून मला वाटतं 6 किलोमीटर आहे ते. आणि इथे 10 मिनटाची मी स्नॅप घेतलेली आहे आणि पावसाचं वातावरणसुद्धा झालेलं होतं. मी आणि माझी सासूबाई हातात हात घेऊन जे काही मुख्य द्वार आहे दत्ताचं, त्या द्वाराकडे निघालोत. तिथे पोहोचल्यानंतर इथे काही म्हणजे काय म्हणतात, व्हिडिओ शूट करण्यासाठी मनाई केली होती. असो कसं तरी लपून छपून आम्ही इथे व्हिडिओ केलेला आहे. आणि मेन गोष्ट, पौराणिक तुम्हाला गोष्ट सांगायची झाली तर अनुसया माताने जेव्हा काय म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश हे जे बाळ होते त्यावेळेस त्यांना जेवण दिलं होतं आणि तिथूनच दत्तात्रयाचं अवतार निर्माण झालेलं होतं असं मी ऐकलं आहे. आणि ही माहिती खरी आहे कसं आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. त्यानंतर इथे देवदर्शन झालेले आहेत आणि दत्ताची मूर्ती तुम्ही बघू शकता इथे. आणि बरंच काही इथे असे छोटे मोठे मंदिरं होते, जे की हे मंदिर कशाचं आहे ते मला माहिती नव्हतं, बट असे महाराज म्हणून मंदिरं होते तिथे. आणि सोबतच त्या दत्त शिखरावर मारुतीचं मंदिरसुद्धा होतं. आणि पार्ट 2 बघायला आता तुम्ही विसरू नका, जे की रेणुका माताचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार. सो बाय, टेक केअर.